जे महाराष्ट्र मित्रांनो, जे महाराष्ट्र राज्यातील APL केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थी आहेत, शेतकरी आहेत, त्यांना आता अन्नधान्याऐवजी थेट रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. त्या संबंधित निधी वितरणाला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे. 14 जिल्हे कुठले आहेत, तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे किंवा नाही हे पहा. आणि तुमचं राशन कार्ड जर केशरी रंगाचं असेल आणि तुम्हाला जर राशन मिळत नसेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की प्रति लाभार्थी राशन कार्डधारक, समजा तुमचं राशन कार्डवरती 4 नावं आहेत, तर प्रति लाभार्थी ₹170 शासनाकडून खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. जे राशन कार्डचे कुटुंब प्रमुख आहे, त्याचं बँक अकाउंट तुम्ही जोडलेलं आहे, तर DBTद्वारे तुम्हाला डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे. तर आता त्या संबंधित निधी वितरणास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे. लवकरात लवकर हे वितरण पात्र राशन कार्डधारक शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे, जे केशरी रंगाचे शिधापत्रिकाधारक आहेत. आणि फक्त 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच हे मिळणार आहे. तर त्या संबंधित GR आपण व्यवस्थितरित्या पाहूया. तर बघू शकता GR सविस्तररित्या 14 जिल्हे APL DBT शेतकरी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत. तर यामध्ये अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत 18 मार्च 2026 म्हणजे आजच्या तारखेमध्येच हा GR निर्गमित करण्यात आलेला आहे. यामध्ये 2023 पासून जे APL शेतकरी धारक होते, राशन कार्ड धारक होते, म्हणजे जे केशरी रंगाचे शिधापत्रिका धारक असणारे शेतकरी यांना अन्नधान्याऐवजी थेट रक्कम त्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरण करण्यासाठी ही योजना लागू करण्यात आलेली होती 2023 मध्ये. तर त्यानुसार इथं बघू शकता जवळपास 145 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे. आणि आपण जिल्हे कुठले आहेत ते सर्वात महत्त्वाचे बघून घेऊया. त्या जिल्ह्यातील 14 जिल्ह्यातील शेतकरीच फक्त पात्र असणार आहेत. तर याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी तर पात्र आहेत, पण ज्यांचे भगवे रंगाचे राशन कार्ड धारक आहेत, ज्यांना राशन बंद झालेलं आहे, तेच या योजनेसाठी पात्र असणार आहेत. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता परिशिष्ट जोडून आहे GR मध्ये. शेवटचं पेज आहे, तुम्ही बघू शकता. तर 14 जिल्ह्यांची यादी दिलेली आहे. 1 नंबरला आहे अकोला जिल्हा. त्याच्यामध्ये कार्डांची संख्या आहे जे पात्र आहे त्या योजनेसाठी 23,250 कार्डधारक आहेत. भगव्या रंगाचे जे केशरी रंगाचे जे शिधापत्रिका आहेत ते पात्र आहेत. आणि त्यासोबतच अमरावती जिल्ह्यातील 64,899 शिधापत्रिका पात्र आहेत. त्यासोबतच बीड जिल्ह्यातील 1,03,883 राशन कार्ड पात्र आहेत. आणि बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी, वर्धा, वाशिम, यवतमाळ हे 14 जिल्हे मी सांगितलेले आहेत. तेच फक्त या जिल्ह्यातीलच ज्यांचे केशरी शिधापत्रिका आहेत ते शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे DBTद्वारे. आणि लवकरात लवकर ही रक्कम त्यांच्या खात्यावरती दिली जाणार आहे. तर अशा प्रकारचं एक महत्त्वपूर्ण GR आज निर्गमित करण्यात आलेला होता. त्याची संपूर्ण डिटेल्स तुम्हाला व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. धन्यवाद.